सत्ताधारी मात्र एक प्रकारे या इंधन दरवाढीचा बचाव करताना पाहायला मिळतात। नियोजन नसल्यामुळे ही दुरवस्था झाल्याचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे, तर विजय वडेट्टीवार यांनी मात्र सरकारच्या धोरणावरती ताशेरे ओढलेत। आदरणीय प्रधानमंत्रीजी परदेशात जायच्या आधीही मी विनंती केली होती की प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक ऑल पार्टी मीटिंग घ्यावी, कारण देशामध्ये प्रचंड संघर्ष आणि अडचणीचा काळ आहे आणि नियोजनबद्ध प्लॅनिंग न केल्यामुळे तुम्ही बघताय ही फक्त सुरुवात आहे। ही 8 रुपयाचा पहिला टप्पा आपण घातलाय, पिक्चर अभी बाकी आहे, ये सिर्फ ट्रेलर आहे। चुकीच्या धोरणामुळे डिझेल पेट्रोल मिळत नाहीत आणि होत आहे ती दरवाढ। ही दरवाढ उद्या पेट्रोल 150 रुपयावर जाईल, डिझेल 140 रुपयापर्यंत जाईल। पुढच्या महिनाभरामध्ये ही परिस्थिती होईल। फक्त एवढंच आहे की एकाच वेळेस वाढवायचं नाही, म्हणून 1-1, 2-2 रुपये वाढवण्याचं काम सुरू आहे आणि भविष्यात तुम्हाला 8 दिवसांनी 5-5 रुपये वाढवलेले दिसतील, हे लपून राहणार नाही आणि महाराष्ट्रातील शेतकरी उद्ध्वस्त होईल। आणि सध्या महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की ग्रामीण भागामध्ये पेट्रोल डिझेलसाठी रांगा लावल्यात, पण सुदैवानं शहरी भागामध्ये अजूनही तितकी गर्दी पेट्रोल पंपांवर पाहायला मिळत नाही। पण आगामी काही दिवसात मुंबईत सुद्धा पेट्रोल डिझेलसाठी दंगे होतील अशी भीती जितेंद्र आव्हाडांनी बोलून दाखवली आहे। हा देश आर्थिक डबघाईला येणार हे गेले 6 महिने आम्ही सगळे सांगतोय। आता मात्र सर्वसामान्यांनाही झळ लागते, लोक मरतायत, खून पडतायत, लोक मारामाऱ्या करतायत, पेट्रोल पंपावरती दंगे सुरू होतील। अजून 4 दिवस थांबा, मुंबईमध्ये सुद्धा दंगे सुरू होतील पेट्रोल पंपावरती।